भोंदू बाबा अशोक खरात चर्चा घराघरात. निवडणुकीची टॅगलाईन नाहीये, भामट्याची टॅगलाईन आहे. इपिस्टीनचा भाऊ सापडलाय महाराष्ट्रामध्ये, नाशिकला. एवढा भयंकर निघालाय. 58 पूर्ण व्हिडिओ सापडलेत. महिलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, भयानक आहे. मूत्र टाकतोय ग्लासमध्ये, डोक्यावर काहीतरी देतोय. बिचारीचं एक किती भयंकरपणे तिला ब्लॅकमेल करतोय. काय तिला केलं असेल, काय म्हणला असेल? कळतंय की नवरा तुझा मरणार आहे, हे कर, नाही तर तुझा नवरा मरेल. आणि ती बिचारी नवऱ्यासाठी करते. कुठे आहे महाराष्ट्र आपला? जगाच्या रेंज मध्ये जर आजची घटना गणली ना, तर 1000 वर्ष पाठीमागेत आपण. आणि अशा देशात आपण आहेत की हा देश आजच्या घटनेमुळं, या खरातच्या 1000 वर्ष पाठीमागे गेलाय. मला लाज वाटते की या महाराष्ट्रामध्ये अशा अवलादीतून इथं मी आहे. लोक सहज फसतात. का लोक जातात तिथं? ही दुकानदारी काय? ही कुणाच्या आशीर्वादाने चलते? काय करते पोलीस यंत्रणा? काय करतं गृह विभाग? काय करते गुप्तचर यंत्रणा? म्हणजे या राज्यातल्या पोलिसांबद्दल कुणी आज बोलणार नाही? त्यांच्या नाकाखाली हा गोरखधंदा सुरू होता. तुम्हाला वाटतं पोलिसांना हे माहित नसेल? गावात कुठं गल्ली बोळात जर नुसता पत्त्याचा डाव पाड बसला ना, टाइमपास म्हणून, तरी पोलिस येतात आणि 500 रुपये घेऊन त्या ठिकाणी जातात. अशा कित्येक घटना आहेत. मग एवढे असलेले आमचे सतर्क पोलीस, हा बाबा महिलांना काय काय करतोय, कसा लुटतोय. कॅप्टन आहे, अमुक आहे, ढमुक आहे म्हणून कमी काळात 500 कोटी रुपये कमवतोय. अरे काय ते कुणाचं अस्तित्व घेऊन बसलाय? कशाचा संचालक झालाय? कसली संस्था आहे, कसली ट्रस्ट आहे? काय करतोय धर्मादाय आयुक्त? कशाला परमिशन द्यायची? काही नाव सांगितलं की त्याला झाला त्यो सर्वे सर्वा, की त्याच्या नावाने ट्रस्ट, त्या संस्थेला सरकारी पैसा, त्याच्यासाठी जी आर, तिथले रस्ते शासनाचे, तिथले कंपाऊंड शासनाचे, तिथले सगळ्या सुविधा शासनाच्या, टॅक्सचा पैसा आमचा, आणि खिसे भरायचे भोंदूचे. मग ही हाईट मिळाल्यावर लोक बळी पडतात, वैभव बघतात. हे वैभव बघितल्या लोक फसत जातात. या 58 महिलांच्या व्हिडिओ म्हणजे असे हजारो व्हिडिओ असतील. या हजारो लोकांना कसं ब्लॅकमेल केलं असेल? किती त्यांच्याकडून असणार खंडणी केली असेल, किती अपहरण केलं असेल, किती त्यांचं शोषण केलं असेल, किती माया जमवली असेल. 500 कोटी रुपये तपासात येते की या बोंधूंनी कमवलेत. आणि आमच्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर गुलाबी कलरची छत्री घेऊन उभा आहेत, आणि हा भामटा गायछापची तंबाखू 2 बोटात घेऊन उभा आहे. असा तंबाखू पडन, लाज वाटायला पाहिजे. कुणाच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा आहे, भाषण करतायत की माझे सर्वे सर्व माझे गुरु माऊली आहेत. वा गुरु माऊली, गायछाप पावली, व्हेरी गुड. गायछाप पावली, गुरु माऊली होऊ शकतो. अरे रुपालीताई चाकणकर, तुमचं जे काही अस्तित्व आहे ना, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. ही अशीच मनुस्मृती पेटून दिली ना, गाडून टाकली, त्याच्यामुळं आज तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. तुम्ही कुठं रामलात? फिनिश, क्लास, संपलं तुमचं. काही सांगू नका. वैयक्तिक जीवन, वैयक्तिक आयुष्य, निष्पक्ष चौकशी, नामुकन ढमुक, फिनिश, एक्सपोज, संपलं तुमचं. पाय धुताय, लाज वाटली नाही? तुम्हाला माहित नाही त्याने काय महिलांचं शोषण केलंय? तुमच्यासोबत काय झालंय ते पण सांगा. हे योग्य नाही. त्याच्या संस्थेत तुम्ही, धर्मादाय आयुक्त याच्यात आरोपी, पोलीस याच्यात आरोपी आहेत, या महिला आयोगाच्या अध्यक्ष याच्यात आरोपी, राजकीय वरच फासत
असणारे सगळेजण याला बळ देत गेले या भामट्याला, आणि तो लुटत गेला, लोकांना लुबाडत गेला, मारत गेला. माणूस मेलाव, शहीद झाला. नरेंद्र दाभोळकर, विसरले असाल तुम्ही. आज कळाला असेल तुम्हाला नरेंद्र दाभोळकरची लढाई काय होती आणि का मारला असेल नरेंद्र दाभोळकरला. अरे हे चिरकुट खरात जर 500 कोटी रुपये कमवत असेल, तर अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा आणणार म्हणणाऱ्या नरेंद्र दाभोळकरला का मारणार नाहीत? हे लोक आहेत ते मारणारे. यांना नको होते दाभोळकर, आणि त्या दाभोळकर मेल्यावरती अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा येतो, तर त्यावेळेस त्या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा नीट होत नाही. पोलिस केसेस करत नाहीत. सर्रासपणे अंधश्रद्धा सुरू आहे. आज रुपाली ताई चाकणकर त्यात अडकल्यात. त्यांना त्यांचं राजकीय करिअर फिनिश काहीच राहिलेलं नाही, याच्यात दुमत नाही. पुढच्या 24 तास 48 तासामध्ये त्यांचं सगळंच त्या ठिकाणी राजीनामे येणार आहेत आणि घेतलेच पाहिजेत. पण मला सांगा, या राज्यातली सत्ता बसवणारा पक्ष एका चिकन्या पोराला घेऊन फिरत होता, प्रचारासाठी त्याच्या सभा लावित होता, आणि ते दुसऱ्या राज्यातून येऊन साला इथं चिठ्ठ्या वाचून दाखवित होता. कुणी काय चिठ्ठी लिहिली ते मी सांगतो. ते कोण आहे? भोंदू नाही? किती भोंदू बसलेत आजच्या तारखेला महाराष्ट्रात. हा अशोक खरात सारखे आहेत ना, हजारो भोंदू बसलेत संस्थेच्या नावाखाली दुकानं उभा करून. साऱ्या सोसायटी मधली मोकळी जागा, मोकळा भूखंड सोडणार, तिथं दुकान मांडीत येतं. आणि ठरलेलंच आहे ते सगळं इव्हेंट डिझाईन. मोकळे भूखंड लाटतात, लेकराला खेळायला जागा ठेवीत नाहीत, आणि तिथे हे भोंदू बसवता, बाया तिथं जातात आणि त्यांचं शोषण करतात अंधश्रद्धेच्या नावाखाली. कोणती संस्कृती पेरायला निघालाय महाराष्ट्र आणि देश? हे असं झालं की मग नागपूरचं सेंटर खुश, महिला गुलाम होते, महिला त्या ठिकाणी असणारं वापरायचं साधन होतंय. पुरुष सत्ताक, त्या ठिकाणची मनुस्मृती पुन्हा जिवंत होते. ते खुश आहेत. दाभोळकरांचा लढा समजला असेल. ही जेफ्री इपिस्टिन गायछाप, साला ह्यानी इपिस्टिनचा बी रेकॉर्ड तोडायला निघालाय. काय काय असेल 58 व्हिडिओ मध्ये, कोण कोण अडकला असेल. मंत्री जावा, खासदार जावात, आमदार जावात, राजनेता जावात, त्या ठिकाणचे सेलिब्रिटी जावात. अरे काय दुःख आहे तुम्हाला एवढं? किती जगायचंय तुम्हाला? आणि काय उकडून भारे बांधणार आहे? कोणतं ज्योतिष सांगणार आहे तुम्हाला? ज्योतिषाने जर देश चालला असता आणि ज्योतिष्य जर समजलं असतं, तर अजित पवार काय त्या रुपालीताईने सांगितलं नसतं का अजित पवार धोक्यात येतं? अजित पवार तुम्ही या विमानाने जाऊ नका, यांच्या बाबांनी सांगितलं नसतं का? या बाबाला तरी कळालं का काय कांड होणार आहे? नाहीतर निघून गेला असता, पळून गेला असता. अरे ज्याला स्वतःच भविष्य समजलं नाही, ते दुसऱ्याचं भविष्य काय सांगणार आहे? चॅनल लावा, सकाळी उठल्यापासून दुपारी 2-3च्या दरम्यान कुठं राशी सांगायच्या, त्या भविष्य सांगत बसायचं हिंदी चॅनलवर, नॅशनलाइज चॅनलवर, मीडियावर. आणि हे भविष्याचे दुकानं थाटून बसलेत. कोणतं लायसन दिले तुम्ही त्याला? कधी केली चौकशी? अरे आजचा तरुण बेरोजगार झाल्यामुळं काही करायला निघाला, तर त्याला तुम्ही 2 नंबर मध्ये जेलमध्ये टाकता, आणि सर्रासपणे VIP ऑफिस टाकून भविष्य आणि ज्योतिष्य आणि आकडेवारीच्या नावाखाली लोक दुकान मांडून बसलेत. याचा आडनाव खरात आहे म्हणून हे लवकर फासला, पण शास्त्री, फासरी, खोसरी, मुसरी कुणी असता तर तो फासला बी नसता. काय करायला निघालात? महाराष्ट्राच्या चिंधड्या केल्यात तुम्ही. आणि याला जबाबदार तो खरात, तो मूळ आरोपी आहेच, पण याला खतपान घालणार कोणी जबाबदार धरायचंच नाही का? तिथल्या हद्दीतली पोलीस यंत्रणा जबाबदार नाही? तिथलं धर्मादाय, अरे कोण कशासाठी देतोय तू संस्थेला परमिशन? काय बघितलंस तू? काय ट्रस्ट देतो? अरे त्या ट्रस्ट देत असताना जे तुम्ही उभा केलाय खेळ, दुकानदारीचं ठिकाण, त्या दुकानदारीच्या ठिकाणाचं त्या व्यक्तिमत्वाचं काहीतरी इतिहास, काहीतरी संस्कृती असेल ना,
का देऊन टाकलं दर्जा, पर्यटन दर्जा, सगळा दर्जा घ्या लुटा, संस्थेची जागा शासनाची घ्या लुटा, सरकार तिथं स्कीमा देणार घ्या लुटा, लोकांचा पैसा टॅक्स आणि इथं संस्थेला तुम्ही पोसत राहा. हे काहीतरी तपासा. आणि शेवटी आज सिद्ध झालं ना, मीडियाला जे जमलं नाही ना ते एका छोट्या पत्रकारांनी करून दाखवलं. वर्षभरापूर्वी छापलं होतं त्याने की हा भोंदू काय करतोय. पण त्या भोंदूला, त्या पत्रकाराला गांभीर्याने घ्यायचं काम कोणी केलं नाही, उलट त्याला धमकवायचं काम केलं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी. वर्षभरात ह्याने किती रेप केले, किती महिलांचं शोषण केलं, किती शिड्या बनवल्या. रुपालीताई चाकणकर, रुपाली चाकणकरला सह आरोपी करायचं नाही? लीडी अक्का नाही ही? जर तक्रार आल्यावर जर चौकशी न करता त्याला धमकवत असेल तर ही लेडी अक्का नाही तर कोण आहे? जेलची जेलमध्ये टाकायच्या लायकीचे आहेत. राजीनामे तर सोडा, यांची तर लायकीच नाही आता तिथं बसायची तो भाग राहिला. पण ह्यांची जी अवकात आहे ना ती जेल मधली आहे. ही सुटली नाही पाहिजे आयुष्यभर, जन्मठेप झाली पाहिजे. संपत्त्या जप्त केल्या पाहिजेत. गोड लागतो पैसा. लोकांचा तळतळाट लुटमार करून 500 कोटी कमवता, गोड लागतो पैसा. अरे कष्ट करून घाम गाळून जगणारा शेतकरी, मोलमजुरी करून जगणारी आई बहीण, त्यांचं आयुष्य मातीत चाललं आणि मातीतच गाडावं लागतंय, मातीतच राख करावं लागते. आणि तुम्हाला किती जागायचं रे? काय भूक आहे तुमची? किती मोठं पोट आहे तुमचं? काय खाणार आहेत तुम्ही? जग गिळणार आहेत? इटा सिमिट दगड खात बसणार आहेत? आहे ना, पद आहे, प्रतिष्ठा आहे, जगण्यापुरतं आहे, अनेक आहे, 5-10 पिढीला टिकेल एवढं आहे. मग कशासाठी हा मार्ग? किती तुमच्या महत्वाकांक्षा, किती तुमच्या डोक्यात लूटमारीचा विचार? समाजसेवा, प्रबोधन, हे तर लांबच राहिलं. अरे ज्यावेळेस तुम्हाला कळालं रुपाली चाकणकर की मी फासणार आहे, त्यावेळेस तुम्ही संविधानाचं नाव घेता की लेक्या लेकीच्या हातामध्ये संविधान द्या आणि तिला पाठवा. हे तुमचं वाक्य कधी आलंय? ज्यावेळेस तुम्हाला कळालं मी फसले, मी एक्सपोज होणार आहे. नाटक करू नका. आणि लोकांना काहीच कळत नाही या आविर्भावात तर राहूच नका. त्या पत्रकारांनी गेल्या वर्षी सांगितलं त्यावेळेस ऐकलं असतं तर आज ह्या हजारो महिला पुन्हा त्या ठिकाणी वेटीस धरल्या गेल्या नसत्या. आणि हा नराधम HIV पॉझिटिव्ह झालेला असेल, चेक करा उद्या त्याला. आणि यांनी HIV पॉझिटिव्ह ह्या हरामखोरांनी किती जणांना HIV पोहोचवला असेल, तिथं लांबच राहिलं. मरावंच लागेल त्यांना, दुसरा पर्याय नाही. 100% HIV पॉझिटिव्ह आहे. काय इमेज येतात, हातात हात धरला जातोय. काय तिची गुलाबी छत्री, काय ते वाकून तिथं पाय धुणं, काय ते नाटक आणि काय ती नौटंकी. काय तुम्ही कोणत्या स्तराला चाललाय? पैशासाठी पैसा वापरलाय, याचा पैसा वापरलाय. तर त्यात उभा केलेलं एक ढोंग, त्यांच्या ते सगळं विश्वस्त संचालक ढोंग आहे सगळं. ढोंग त्याला बुलडोजरने पाडलं पाहिजे. मला माहिती आहे बुलडोजर चालणार नाही इथं. बुलडोजर चालणार कुठं? आम्ही बघितलं त्या प्रकाश लोंढे रिपाईचे नेते नाशिकला, मुलाच्या याच्यामध्ये अनेक कारवायामध्ये त्यांचं ते नाव आलं असेल, गुन्हेगारी असेल, अनेक असेल, आम्ही बघतोय. आम्ही कधी समर्थन केलं नाही, आम्ही त्याच्यासाठी भूमिका घेतली नाही. पण आम्ही बघितलं ना डोळ्याने. काय केलं एसपींनी? नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. काय हे अशोक खरात नाशिक जिल्ह्याच्या बाहेरच आहे का? लंगडत लंगडत त्या लोंढेला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायला लावलं. आणि अशोक खरातला कोण लागतो हा पोलिसांचा? का त्याच्या तोंडावर काळं टाकलं नाही? का त्याला वेड्या लावलं नाही? का त्याला असणारं नाडग्या फोडून त्या कॅबिनच्या बाहेर काढून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला का म्हणायला लावलं नाही? कळत नाही काय चाललंय? नाही, VIP झालाय अशोक खरात. त्याने बलात्कार करायचे, लुटमार करायची, 500-500 कोटीच्या प्रॉपर्ट्या कमवायच्या आणि पुन्हा सगळं त्याला ट्रीटमेंट. व्हेरी गुड. काय होणार आहे त्याचं? अरे त्याचं ते मीडिया गेली त्याला दापरतोय तो. आणि म्हणून खबरदार पुढारीच्या
ज्या पत्रकारांनी हे कांड बाहेर काढायचा प्रयत्न केला ना, त्या कोश्यारीचा पुरस्कार घ्या, पद्मभूषण, आणि या पत्रकाराला द्या. यांनी केलंय देश सेवेचं खरं काम. आणि ते महापुरुषाला शिव्या देऊन गेलं, त्याला पुरस्कार दिला. शेवटी मेनस्ट्रीम मीडिया आहे, सतर्क आहे, त्यात दुमत नाही. पण खबरदार, पुढारीच्या छोट्या पत्रकारांनी जो बंड केला ना, तो आज वाखण्याजोगा आहे. त्याच्यामुळे छोटा पत्रकार काय असतो, ग्राउंडवरचा पत्रकार काय असतो, हे दाखवून दिलंय. शेवटी या सरकारच्या काळात अभिव्यक्तीला थारा नाही. दाभोळकर समजले असते तर ह्या फॅक्टऱ्या उभाच राहिल्या नसत्या. दाभोळकर मारले गेले ह्या फॅक्टऱ्या जिवंत राहण्यासाठी. सांगा ना, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीचा काय रेशिओ आहे? काहीच रेशिओ नाही. का जाता इथं? काय मिळतं तुम्हाला? किती महापुरुषांनी डोके फोडायचे. रोग म्हणलंय हो याला, रोग. या सगळ्याला रोग म्हणलंय बाबासाहेबांनी. हा रोग आहे. हा रोग नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. वैज्ञानिक जो धर्म आहे, जिथं फक्त विज्ञान चालतं, कल्पनेला थारा नाही, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी क्रांती केली. ती क्रांती समजली असती तर ही वेळ आली नसती. बोंदूंचा बाजार भरतो, बाजार. बोंदूंचा बाजार भरणार आहे अफाट. बोंदू मध्ये फरक असू शकत नाही. पण हिताली दृष्टी आणि सरकार ठरवतंय बोंदू कोणाला करायचं. सरकार ज्याला बोंदू म्हणील तो बोंदू, सरकार ज्याला तत्वज्ञानी म्हणील, जगद्गुरू म्हणील तो जगद्गुरू. बोंदूची व्याख्या इथं काहीच नाही, मनाची व्याख्या आहे. तर चिकन पोरग येतंय, चिट्ट्या वाटून दाखवतो, तो ह्यांच्यासाठी बोंदू नाही. तो फार तज्ञ केसेस आहेत त्याच्या कुटुंबावर, त्याच्यावर. त्याची कधी माहितीच काढत नाही आपण. त्याच्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका. आजही आज 1000 ठिकाणं उभा आहेत ते. आम्ही कधी बोलत नाहीत. पण जरा आया बहिणी, एवढं बी माणसांनो निर्दयी होऊ नका. तुमच्या स्वार्थासाठी कुणाला कुठं पाठवू नका. त्यांची इच्छा असते काय सगळं करायची. शेवटी समोर आलंच ना की तुझा नवरा मरल अशी धमकी दिली. बिचारी बळी पडली. का? आपल्या महिलांना सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे. नका पाठवू अशा ठिकाणी जिथं महिलांचं शोषण होईल. आणि ते ठिकाण महिलांचं शोषण करणारच आहे. दुसरं काहीच मिळत नाही. ना कधी कोण कुणाला पावतं, ना कधी कोण कुणाला प्रसन्न होतं, ना कधी कोणता चमत्कार होतो. तिथं फक्त शोषण होतं. ते केंद्र फक्त शोषणाचं केंद्र झालेलं आहे, लुटमारीचं केंद्र झालेलं आहे. आसाराम बापू किती उदाहरण घेता. बलात्कारी बाबा आहेत हे सगळे. जो बाहेर आला तो दिसतो, पण आज चित्र वेगळं आहे. त्यांच्या नादी लागू नका. हा खरात 500 कोटी रुपये कमवून बसलाय, 500 कोटी. आणि आज एपिस्टीन सारख्या फाईल बनवून बसलाय. काय रुपालीताई, तुमच्याकडे एवढी शक्ती होती तर दादाला रोकायचं ना. दादा वाचले असते तुमच्या खरात भाऊमुळं, गायछाप भाऊमुळं. छायला जेपरी एपिस्टीन. काय काय बघायचंय. वाईट वाटतं कोणत्या महाराष्ट्रात आम्ही राहायला लागलो. आणि कशी पोलीस, दुर्दैव आहे. काय सरकार आहे, वाईट आहे. काय होतंय माहित नाही. किती दाबतायत माहित नाही, बाहेर किती काढतात माहित नाही. तसंही सरकार फक्त धमकवण्यासाठी फायली काढतं आणि त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलं की व्हाईट करून बाहेर काढतात. रुपालीताई सोबत ते काय कोणती कारवाई करतील त्यांनाच माहिती. बाकी अभिनेत्री नेते जे अडकलेत त्यांचं काय करणार त्यांनाच माहिती. त्यांना सांगतील आता मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न बघू नका. आता तुम्ही बंड करायचा विचार करू नका. नाहीतर तुमची एपिस्टीन फाईल आमच्याकडे आलेली आहे. आधी केंद्राची ईडी होती, आता खरातची एपिस्टीन फाईल आहे. दुसरं काय असणार आहे? संपलं. विकेट पडली, राजकीय विकेट रुपालीताई चाकणकरांची. पण याला कारणीभूत समाज,
संस्कृतीच्या नावाखाली जी काही अंधश्रद्धा आहे ती आहे, एवढं लक्षात ठेवा. ती एकटी कारणीभूत नाहीये. एक समाज बांधणी जी आहे ती सुद्धा कारणीभूत आहे. बंद करा हे. आळशी लोक, काम करायचा कंटाळा आलेली माणसं, त्या सगळ्यांचा एक विचार पोटातून जातो. पोटातून जातो, दुसरं कुठून नाही. ते लुटतात. तुम्हाला भीती वाटलेली असते. काही जणाला अफाट आहे म्हणून, जगायचंय म्हणून ते तिथं जातात. काही जणांना भूकाल पोटाला काहीच नाही म्हणून तिथं जातात. अनेक प्रश्न आहेत, ते ठिकाण होऊ शकत नाही. प्रश्नाचं उत्तर संविधान आहे, कष्ट आहे, घाम आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. काय केलं हो? काय करणार तुम्ही या पैशाचं? त्या 500 कोटीतून काय तुम्हाला मिळालंच नसतील काय? त्याच्यामुळं वाईट वाटतं. या प्रकरणाने, छटाक प्रकरणाने अनेक विषय दाबले. अजित पवारांच्या घातपाताचा विषय तोंडावर आला होता, तो बंद झाला. गॅसचं काय चालू होतं ते बंद झालं. गॅस बद्दल जी काही सुरू होतं ते सगळं बंद झालं. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात 5 वाजल्यापासून गॅससाठी रांगा लागल्या ते बंद झालं. कधी कधी काय काय मटेरियल या व्यवस्थेकडे आहे, जेव्हा जेव्हा त्या व्यवस्थेवर संकट येतं तेव्हा ते मटेरियल बाहेर काढतात आणि चालू असलेले विषय दाबून टाकतात. आता मेन स्ट्रीम मीडियापासून सगळीकडं खरातच गाजतोय. रोज काही फोटो आता ताईचे बाहेर येत आहेत. 58 व्हिडिओ आहेत, एका पाठोपाठ येत राहणार आहेत. सोशल मीडियावर तर चर्चा सुरू आहे, आम्हाला ब्लर दाखवता, ओरिजिनल दाखवा. काय वाईट वाटतो. कुणाला संवेदना नाहीत. पोस्ट आहेत, आम्हाला क्लिअर दाखवा, ब्लर नको. तर ती कुणाची आई बहीण आहे, आपली पण आई बहीण आहे. बळी गेली हो. कुणाला वाटतं काय दिसतो हा खरात? काय एखादा मॉडेल आहे? काय एखादा त्याच्यात काही अट्रॅक्शन आहे? भीती दाखवली हो त्याने. आणि त्या माय माऊलीचे व्हिडिओ आम्ही म्हणतो क्लिअर पाठवा. ती गेली, ती तिचा दोष नाहीये, इथली समाज व्यवस्थेचा दोष आहे. इथल्या व्यवस्थेचा दोष आहे की त्यांनी या माणसांना जगायचं कसं याची कधी सुरक्षितता दिली नाही. प्रत्येक समूहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसतात, महात्मा फुले नसतात. ते पोहोचवण्याचं काम ह्या व्यवस्थेने कधीच केलं नाही, कारण त्यांच्या विचारातल्या विरोधातली व्यवस्था इथं बसली. म्हणून त्यांना कधीच मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही. अंधश्रद्धेमध्ये ढकललं. बाबा बुवा कर्मकांड याच्यामध्ये ढकललं. ना कधी गाडगे बाबा समजू दिले, ना संत तुकाराम समजू दिले, ना कधी महात्मा फुले समजू दिले, ना नरेंद्र दाभोळकरांचा लढा समजू दिला. विचार करा किती बेकार आहे. माणिक मोती, अनेक प्रकारच्या अंधश्रद्धाचे इथं या ठिकाणी दुकानं थाटलेले आहेत. मेळावाच भरणार आहे बोंधूंचा आणि त्याच्यावरती करोडो रुपये खर्च होणार आहे. असं काही बोललात, मी नुसतं म्हणलोय मेळावा भरणार आहे बोंधूंचा, त्याच्यामुळे ते काहीच करणार नाहीत, कारण टेक्निकल बोललोय. पण त्याच्या त्या जागेवर जर मी नाव वापरलं, कुठं करणार आहेत, किती करणार आहे, कोण करणार आहे, कोण येणार आहे, मी कुणाबद्दल बोललोय, तर बसलायच यांच्याकडली 8-10 लोकांची टीम. हा, आपल्या बाबाबद्दल बोलले, आपल्या ह्याच्याबद्दल बोलले, आपल्या त्याच्याबद्दल बोलले, भावना दुखवल्या, धर्म कर्म. अरे बस करा. किती करणार आहेत? आता तरी सुधरा. नाटकं करता जणू कोणाला माहीतच नाही. तिथं कॅमेरे लावून खेळ चालू आहे. सुपारीशिवाय झालंय. हा सुद्धा नेत्यांचा घडून आणलेला घातपात, एवढं लक्षात ठेवा. काही घातपात विमानात होतात, काही घातपात कारनी धडक देऊन दिल्लीत होतात, आणि काही घातपात असे सुद्धा इपिस्टिन फाईल सारखे होतात. इपिस्टिन घडवत नसतो, त्याला घडवायला लावत असतो कोणीतरी डोनाल्ड ट्रम्प. महाराष्ट्रात सुद्धा डोनाल्ड ट्रम्प आहे आणि तो घडवायला लावतोय. पण आम्ही सावध नाहीत. घातपाताला बळी पाडणारे आम्ही सगळे आजही तिथं नतमस्तक होतो. त्याच्यामुळे हे दिवस बघायला मिळतात, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे की याच्यामध्ये
कठोर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात रोज हजारो असलेले हे दुकानं बंद झाले पाहिजेत. या संपत्त्या जप्त झाल्या पाहिजेत. कुठेतरी अनाथ आश्रम, सामाजिक न्याय विभाग याच्यासाठी ही संपत्ती वर्ग केली पाहिजे. या जागांवरती वसतिगृह निर्माण झाले पाहिजेत. अनाथ आश्रम उभा झाले पाहिजेत. यांचे घरदार पाडले पाहिजेत. कुटुंबासहित सगळे जेलमध्ये टाकले पाहिजेत. यांच्या संपत्त्या जप्त केल्या पाहिजेत. त्या रुपाली चाकणकरला सह आरोपी केलं पाहिजे. हे सगळं आम्हाला कळतंय. पोलिसाला का कळत नाही? सरकारला का कळत नाही? का वॉशिंग मशीन रेडी ठेवली व्हाईट करायला? का त्या पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत? काय अडकलंय? कुणाचं कुठं काय अडकलंय? कुणाच्या शिड्या अडकल्यात का? कुणी कुणाला ब्लॅकमेल केलंय का? नेमकं काय घडलंय? हे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आज सगळे गप्प बसलेत. कारण महत्वाचं आहे, अवघड आहे. जात आणि धर्म बघून लढणं सोडून द्या. मानवतेसाठी लढा. आणि बाबा हो, असू द्या 58 क्लिप. त्या कधीतरी बाहेर यावं आणि आम्ही बघून खुश व्हावा. या भानगडीतून बाहेर या. त्या बहिणीत आपल्या बळी पडल्यात हो. दुसरं काही नाही. HIV पॉझिटिव्ह झालंय, अनेकांचे जीवन बर्बाद केले. त्याच्यामुळे याची शिक्षा फाशी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी याला बळी पडले त्यांनी काळजी घेऊन त्याच्यामध्ये पुढं आलं पाहिजे. नाही तर अनेकांचं जीवन या महाराष्ट्रात बर्बाद होईल. या महाराष्ट्रात जिथं जिथं भोंदू बाबाचे दुकान उभा आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत धाव घ्यावी. पोलिसांना आव्हान करतोय की 58 मध्ये माहित नाही, पोलिसांचं सुद्धा कोणी असू शकतं. आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, सेलिब्रिटी आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्षेत तर छत्री घेऊन उभा आहेत. तर विचार करा, आपलंही कोणी असू शकतं. उद्या नसलं तरी आपलं बळी पडू शकतं. आपल्या पिढ्या उद्ध्वस्त होऊ शकतात. त्याच्यामुळे ज्या ज्या आया बहिणी त्या ठिकाणी बळी पडल्यात त्यांचे व्हिडिओ बघण्याचा आग्रह करू नका. जे व्हिडिओ असतील ते मी सरकारला आव्हान करतो, राज्य पोलिसांना आव्हान करतो की बाबा हो, तुमच्या कारवाईसाठी ते वापरा. ते तुमच्या ब्लॅकमेलिंगचं साधन म्हणून तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवून द्या, पण सोशल मीडियावर त्याला आणू नका आणि एखाद्या आया बहिणीला उद्ध्वस्त करू नका. तिची मजबुरी होती. तिने त्या या समाज व्यवस्थेच्या भानगडीमध्ये फसली गेली. जे मागून चालत आलंय तसंच ती पुढं चालवत राहिली. तिला कोणी बदल शिकवलाच नाही आणि त्याच्यामुळे ती बिचारी बळी पडली. VIP टाईप डॉक्टर सारखं याचं कार्यालय, जणू एखादा MD बसलाय साला आणि लोक वेटिंगला बसलेत. असं काय ह्याच्याकडे चमत्कार होता? काय डोक्यावर घ्यायला येत होता आणि काय त्याला तथ्य होतं आणि काय त्याचं विज्ञान होतं? आजही लोकांनी भयभीत करून काही लोक जगतात म्हणल्यावर किती अवघड आहे. किती कष्ट करावं लागतो. शहरातल्या मजुराला पहिल्या मजल्यापासून 5व्या 7व्या मजल्यापर्यंत सिमेंट आणि वाळूच्या त्या ठिकाणी काही पाट्या घेऊन जावं लागतात, काही पोते घेऊन जावं लागतात. तेव्हा त्यांना 200-300 रुपये मिळतात. पण ते प्रामाणिकपणे कमवतात. ते तिथं दुकान मांडून नाहीत बसले की मी ज्योतिषी आहे. त्यांना किती वेळ लागून दुकान मांडायला? पण नाही, ते शिकलेत. कष्टाने खायचं आणि कष्टाने जगायचं. आणि हे जे असे आईत खाऊ असतात ना, यांना जगण्याचा अधिकार नाही. यांचा कार्यक्रम फाशी हाच एकमेव आहे. आणि कठोर शिक्षा झाली तरच ह्या अवलादी संपतील. नाहीतर हे सगळ्या बुरख्याखाली आपला गोरखधंदा चालवतील. लय जण आहेत ह्याच्यात, सगळे गुंतलेत. मी लिहून देतो, पण ते कधी पुढे येणार नाहीत. काही होणार नाही याच्यामध्ये. ही घटना झाली की दुसरी होईल, दुसरी झाली की पहिली विसरल. अजित पवारच्या घटनेला आमचा महाराष्ट्र विसरून चाललाय. गॅसचा एवढं मोठं संकट आहे, ते रोजची रोज आम्ही विसरून चाललोय. ही रुपाली चाकणकर आणि या खरातचं प्रकरण आलं, गॅसचं प्रकरण आम्ही 2 दिवसासाठी विसरलो. आम्हाला काय लागतंय, भाकर नसली तरी चालतंय, पण आम्हाला बातमी मात्र मोठी पाहिजे. त्याच्यामुळे सुधरा. सगळ्या अँगलनी काम करायला शिका. आणि बाबांनो, विनंती करतो, तुमचं आयुष्य तुम्हालाच घडवावं लागणार आहे. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. आपल्या आया बहिणी त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. वेटीस धरू नका. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण महिला तिथं जातात नाही, याला जबाबदार त्यांचे पुरुष सुद्धा आहेत. ती तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही सुद्धा जर तिथं पाय धुत बसत असाल
तर तुम्ही तुमच्या महिलांना त्या ठिकाणी विकताय. एवढी मोठी शोकांतिका आहे. आपल्या आया बहिणीला विकू नका. कर्ज झाला असेल, संकट असेल, कायदेशीर मार्ग आहेत, कायदेशीर प्रक्रिया आहे, काहीही होत नाही. तुम्हाला सगळ्या प्रकारचा इलाज कायद्यामध्ये, तुमचं आरोग्य धोक्यात आलं असेल, मोठे मोठे दवाखाने आहेत, मोठे मोठे इलाज होत आहेत. तुम्ही बेरोजगार असाल, पुढे या, समाजात आव्हान करा. कामासाठी तुम्ही बोलत राहा. काम सुद्धा भरपूर आहे. पण या मार्गावर जाऊ नका. शॉर्टकट मारू नका. कुणी ज्योतिषी, कुणी अंक सांगून तुमचं जीवन बदलणार नाही. शेअर मार्केट आलं, पैसे डबल करू म्हणून लोक खपले. हजारो कोटी रुपये गेले. रम्मी आली, त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर त्यांनी त्या ठिकाणी ऍड केल्या. सरकारने त्यांच्यावर कधी कारवाई केली नाही. ते सुद्धा भोंदूच. रम्मीनी एवढे कमवा, रम्मीनी तेवढे कमवा म्हणणारे हे सगळे भोंदू. चॅनलवर दिसणारे सगळे ही रास, ती रास, हे झालं, तमुक झालं, सगळे भोंदू. या भोंदूच्या नादी लागू नका. यांनी पूर्ण बर्बाद केला. शेअर मार्केटच्या चक्करमध्ये डबल पैसे करू म्हणून अनेक फ्रॉड लोक आले, तुमच्याकडून पैसे गोळा केले आणि पळून गेले. ते सुद्धा नेत्याशी कनेक्टेड आहेत. पुढं काहीच झालं नाही. आयुष्य बर्बाद झाले. जमवलेली पुंजी गेली. सगळी लुटमार झाली. त्याचा आकडा एवढा मोठा आहे. 1-1 लाख करोड रुपये फ्रॉड मध्ये गेलेत. अहो, आमच्या न्यायाधीशाला त्या ठिकाणी एक ॲटोपे म्हणून काहीतरी एक ऍप्लिकेशन त्यांनी डाउनलोड केलं. 60,000ला, 6 लाखाला का 60,000ला ते न्यायाधीशच खपला. न्यायाधीश जर फसू शकतोय तर आपलं काय आहे? ही अवस्था आहे. रम्मीचे खेळ आले, अनेक खेळ आले, आधुनिक खेळ आले. नाही होऊ शकत मोठं. त्यात फसतातच, मोठं होत नाही. त्याचा एकच मार्ग आहे, फ्रॉड, फसणार. हे रॅकेट आहेत, निर्दयी लोक आलेत, शॉर्टकट आहेत. बुम, या बुम मध्ये पडू नका. आज फुकून फुकून पावलं टाकण्याचे दिवस आहेत. का आपल्या आया बहिणी या असल्यांच्या ताब्यात का देता? का देता? तुम्हाला झोप कशी काही येऊ शकते आपली आई बहीण तिथं पाठवून? किती भयंकर आहे. नका तिच्यासोबत असं वागू नका. तुम्ही सुद्धा आरोपी आहेत. तुम्हाला सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे. तिथं महिलांना पाठवणाऱ्या सर्व कुटुंबाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कशी जाती महिला तिथं? हे करायला लावलं सगळ्यांनी मिळून. त्याशिवाय झालेलं नाही. त्या अशोक खरातची चमडी लोंबवा. त्या अशोक खरात सारखी हजारो लोक लाईनला उभा करा. नाही काही झालं, तुम्ही गुन्हेगार तर लगे यादी काढून उभा करता. भोंदू का उभा करत नाहीत? त्या भोंदूचा दुकान का बंद करत नाहीत? एक धरलाय, दुसरीकडे कुठंच जाणार नाही. दुसरी संस्था जाऊन एक्सपोज करणार नाहीत. अरे लय असं जमत तर आम्हाला द्या काम. आम्ही सांगतो तुम्हाला किती संस्था आहेत आणि कुठं कुठं काय कार्यक्रम चालतो. पुरावे सहित देऊ. कराल तुम्ही कारवाई? तुम्हीच बघताय तर तुम्ही काय कारवाई करणार? चला, सरकारच भोंदूला मानणार आहे. भोंदूच्या बळावर चालणार आहे. काय राहिलंय? काय काय चित्र त्या याच्यामध्ये कोकणामध्ये एक जण तो उघडाबूब बसला निवडणुकीच्या काळात. अनेक जण ते ईव्हीएमच हॅक करून निवडून देतो म्हणून फिरत होते. काही जण पूजा पाठ करत, पूजा करत होते. त्यांना 25-25 लाख रुपये लोकांनी दिले. निवडून आणा बाबा, निवडून आणा. काय चाललंय? हजारो वर्ष मागे गेलो. बाबासाहेब म्हणायचे की इतर देशामध्ये विज्ञानाच्या बळावरती शोध लावले जात आहेत आणि दुर्दैवाने आमच्या देशात ग्रंथावर आणि अंधश्रद्धेवरती डोके फोडले जात आहेत. एवढे एंगेज आहेत. तिकडे देश शोध लावत राहिले आणि आम्ही धार्मिक ग्रंथावरती भांडत राहिलो. आजही तीच सिच्युएशन आहे. हजारो वर्ष मागे आहेत आपण, हजारो. नाही जमलं आपल्याला. गॅसचं संकलन सुद्धा करायला जमलं नाही. ते निर्मितीचं तर लांबच राहिलं. एक 30 मीटरच्या रस्त्यामध्ये आम्ही ब्लॉक झालो. जग ब्लॉक व्हायला आलं. चायनाने मोठा साठा केला पण आम्हाला जमला नाही. मोठा व्हिडिओ झालाय बांधवांनो, पण हे सगळं व्यापक आहे. दाभोळकर समजून घेतले असते तर ही घटना घडली नसती. अंधश्रद्धेच्या वाटेत जाऊ नका. बस करा. मालिकामध्ये अंधश्रद्धा आहे, पिक्चरमध्ये अंधश्रद्धा आहे. या ठिकाणी सगळीकडे मेन स्ट्रीम मीडियात अंधश्रद्धेवाले बसलेत. हे स्टँडर्ड अंधश्रद्धेवाले, भविष्य सांगणारे,
अनेक बाबी इव्हेंट मधून सगळ्या संकल्पना उभा करणारे यांच्या नादी लागू नका. या सगळ्यांचा रस्ता पोटातून जातो. त्यांना काही घेणं देणं नाही. या हरामखोर खरातने शेकडो महिला HIV बाधित केल्या असतील. हेही HIV बाधित आहे. काही नाही. त्याच्यामुळं इमिडिएट या राज्यात जिथं जिथं ज्योतिषीचे कार्यालय ते सगळेची सगळे सरकारने बंद केले पाहिजेत. त्यांना विचारलं पाहिजे, तू कोणतं लायसन घेऊन बसला रे बाबा ज्योतिषी म्हणून भविष्य सांगायला. फिनिश करा हे ज्योतिषी भानगड बंद करा. काही राहिलेलं नाही ज्योतिषी फितिशी. विज्ञान निष्ठ राहा. विज्ञान हेच अंतिम सत्य आहे. दुसरं काहीच होऊ शकत नाही. बाकी पोटातून दुकानदारी जाणारे काही समूह आहेत की त्यांना काम करायचं नाही. बहुजनांना लुटायचं, लोकांना लुटायचं, त्यांच्या इज्जती लुटायचे आणि आपले पोट भरायचे हा त्यांचा धंदा आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यामुळे या भानगडीत कधीही पडू नका एवढं मी आव्हान करतो.